नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मी अर्चना इंगोले तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आई वडील, मी, भैया आणि माझे मिस्टर कार्तिक आहे, शिवांशिका आहे, आम्ही सगळे मिळून चालले आहोत संभाजीनगरला जाण्याचं कारण एक नाही दोन आहेत। कारण की मामाच्या मुलाला भेटण्याचं तर मेन कारण आहे आणि ह्यांना वडिलांनासुद्धा हॉस्पिटलला दाखवायचं होतं, कारण की त्यांची ट्रीटमेंट तिथलीच आहे। त्यांच्या डोक्याची एक शीर जी आहे ती खूप दुखते आणि आत्ता 10-15 दिवसाखालीच आम्ही आलो होतो एकदा दाखवायला, पण त्यांना काही थोडासा फरक पडला नाही। तर मग दाजीला भेटायलाच जायचं होतं, तर म्हटलं चला मग त्यांना दाखवणं पण होईल। आई आणि वडील दोघंजण येणार होते बसनी, पण म्हटलं नको, मला पण येऊ दे, कारण सोबत असल्यावर आपण कसं पटकन निघतो आणि आपल्याला सेपरेट निघायचं म्हटल्यावर आपण थोडीशी टाळाटाळ करतो। म्हटलं नंतर माझं होतं आहे नाही होत म्हणलं येणं जाणं, तर म्हटलं जाऊ द्या, मग आई आहे सोबत, तर म्हटलं चला निघूया। तर सकाळी आवरण्याच्या नादामध्ये मी काही जेवण केलं नव्हतं आणि भैयानी पण केलं नव्हतं। तर मिस्टरांना तर शनिवार होता, त्यांना मी डब्बा दिला होता कॉलेजमध्येच, फराळाचं वगैरे त्यांनी केलं होतं। तर मग मी आणि भैया आणि लेकरांनीसुद्धा जेवण केलं नव्हतं आणि कुठं जायचं म्हणलं तर लेकरांना तर कसं जेवण करतच नाही आहेत घरी, त्यांना फक्त प्रवास आणि गाडीत बसणं, प्रवास करणं खूप आवडतं लहान लेकरांना। तर त्यांनी पण जेवण केलं नव्हतं। तर इथं आईने पोळ्या वगैरे आणल्या होत्या, कारण भैयाला बाहेरचं तंदूर वगैरे जमत नाही, तर पोळ्या वगैरे घेतल्या होत्या, सोबत पण घेतल्या होत्या। तर मग इथे मी आणि भैयानी मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि पुढे निघालो। मस्तपैकी पावसाचं वातावरण झालं होतं आणि ढगाळ असं खूप आभाळ आलेलं होतं आणि अधूनमधून आम्हाला पाऊस देखील लागला, मध्ये मध्ये चालू पण होता काही ठिकाणी। आणि इथे आमच्या गाडीची चावी जी आहे, चावीचे ते सेलच उतरले होते। तर ओनूचे पप्पा फार घाबरले होते, म्हणलं आता काही खरं नाही म्हणे, आता वापस जावं लागतं आहे। पण कसं तरी काहीतरी ॲडजस्ट केलं त्यांनी आणि गाडी चालू केली। मग नंतर सिटीमध्ये गेल्यावर, औरंगाबादमध्ये गेल्यानंतर मग चावीला सेल वगैरे टाकले, पण आसपास कुठे गॅरेज वगैरे नव्हतं, त्यामुळे थोडीशी काळजी वाटली होती, पण झालं ॲडजस्ट। तर इथे आम्ही औरंगाबादमध्ये पोहोचलो आहेत आणि इथे आहे मामाचं घर, मामाच्या घरी आलेलो आहोत। मामाने ताई इथे करते स्वयंपाक आणि हे बघा देवघर किती सुंदर प्रकारे सजवलं आहे तिनं मस्तपैकी। घरात गेलं ना तुम्हाला देवघराकडे बघून एकदम असं प्रसन्न असं वाटतं, तर खूपच सुंदर केलेलं आहे तिनं सगळं। आणि इथे ताई म्हणू लागली काय करायली, म्हटलं व्हिडिओ करते, तर म्हणे अशा करते का शाने, तर म्हणून मी तिला जास्त घेतलं नाही आहे व्हिडिओमध्ये। आणि हे बघा किती सुंदर हिने पूजा वगैरे केलेली आहे आणि प्रत्येक देवीच्या जो मूर्ती आहे देवीची, त्यांना तिनं मंगळसूत्र केलेले आहेत। हे बघा तेच मी पाहत होते, तर मी आत्तापर्यंत पाहिलं नव्हतं कोणाच्या इथंच, तर ते आज मी फर्स्ट टाईम पाहते आणि ते पाहिल्यानंतर मलासुद्धा असं वाटायलं की मी सुद्धा करावं म्हणून। तर खूप छान आहे, मी खूप वेळ देवांनाच पाहत होते, कारण की ते एकदम प्रसन्न असं वाटतं लावलेली आहे आणि ते मंगळसूत्रे वगैरे असं एवढं रिअल वाटत होतं ना, खूपच छान वाटत होतं घरामध्ये। तर कोणाकोणाला आवडले नक्की कमेंट करून सांगा। तर इथे स्वयंपाक वगैरे आई आणि ताई बोलत आहेत आणि मध्ये पावसाचं वातावरण होतं, थंड हवा होती त्यामुळे, आणि मी कसं खिडकी उघडली होती, खूप गरमी पण होऊ लागली होती, तर डोक्याला इतकी थंड हवा लागली इतकं, त्यामुळे मग थोड्या वेळाने लगेच घरी आल्यानंतर लगेच माझं डोकं दुखू लागलं। ताई वगैरे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी अर्धा एक तास झोपले आणि ताईने स्वयंपाक केला मग सगळा, आणि खूपच डोकं भयानक दुखलं माझं त्या दिवशी। तर त्यानंतर आईन ते आल्यानंतर जेवण वगैरे केली आणि आम्ही रिटर्न परत इथे बीडला निघालो। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। जास्त मोठा केला नाही, शॉर्ट बट स्वीट छोटासा व्हिडिओ केला, जसा होईल तसा केला। भैया होता सोबत, सगळे होते फॅमिली, आणि त्यामुळे जसं भैयाला जास्त आवडत नाही व्हिडिओ वगैरे, त्यामुळे जसं होईल तसं केला। तर कसा झाला तो सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तब्येत बरोबर नसल्यामुळे मी जास्त व्हिडिओ घेतला नाही आणि